केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्यापासून 2 दिवसीय नागपूर दौऱ्यावर दीक्षाभूमी आणि संघाच्या स्मृती मंदिराला भेट देणार। नागपुरातील मेयो मेडिकल रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा वाऱ्यावर। नागपूर खंडपीठाची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वीज अभियंत्याला नोटीस। वर्षभरात यंत्रणा न लागल्याने कोर्टाने फटकारलं। आदिवासी कोळी समाजाच्या मागण्यांसाठी धुळ्यात महाआक्रोश मोर्चा। आमदार गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन। बीडमध्ये लग्नाच्या वरातीत डीजेवर नाचत रस्ता अडवणाऱ्यांवर होणार कारवाई। डीजे चालक आणि मंगल कार्यालय मालकावर होणार गुन्हा दाखल। अमरावतीत शिवव्याख्यानाच्या कार्यक्रमापूर्वी सुषमा अंधारेंना समज देण्यासाठी एसडीओना निवेदन। व्याख्यानात भडकाऊ भाषण न करण्यासाठी समज देण्याची भाजपची मागणी। रत्नागिरीच्या दाभोळ गावातील ऐतिहासिक वारसा धोक्यात। तोफा धक्क्यावरील जमिनीची दुरवस्था। काढलेल्या तोफांच्या संवर्धनासाठी सह्याद्री संस्थेचा पुढाकार। गोंदियाच्या धान खरेदी केंद्रावर स्वाक्षरी अभावी 400 कोटींचं धान चुकार रखडलं। डीएमओ निलंबित झाल्यानं चुकार मिळण्यासाठी लागणार वेळ। विद्युत तारेमधून ठिणग्या पडल्यानं 4 एकरवरील ऊस जळून खाक। बीडच्या कुर्ला शिवारातील घटना। शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान। जेएनपीटी वडोदरा महामार्गात बदलापूर पालिका क्षेत्रातील 1700 झाडं होणार बाधित। ठेकेदाराला 21,000 झाडं लावणं मात्र बंधनकारक। राज्यातील बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वाढली। कांद्याला सरासरी 750 रुपये दर, तर खेड, चाकणमध्ये आणि नागपुरात 1100च्या पुढे भाव। देशातील केळी उत्पादन घटल्याचा अंदाज। देशात 5 लाख हेक्टर तर महाराष्ट्रात 75,000 हेक्टरवर यंदा केळी लागवड झाल्याची माहिती। देशासह आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीला 5 ते 5.5 हजारांचा भाव। सोयाबीनच्या निर्यातीत मोठी वाढ। महाशिवरात्रीनिमित्त मुंबईकरांसाठी विशेष बस सेवा। 18 फेब्रुवारीला कान्हेरी लेणी आणि बाबुलनाथसाठी सोडणार विशेष गाड्या। कुलाबा वांद्रे सिप्झ मेट्रो 3 मार्गिकेच्या कामाला वेग। 33.5 किलोमीटर लांबीच्या मार्गिकेचं 79% काम पूर्ण। कोकण मंडळातील रखडलेल्या घरांच्या सोडतीला अखेर मुहूर्त। 4752 घरांसाठी 11 एप्रिलला निघणार सोडत। 20 फेब्रुवारीपासून अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरू होणार।